नमस्कार. मी कुमारी मानसी संतोष मनाली पंडित, मनस्पर्शी साहित्य परिवाराची अध्यक्षा. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांना माझा सादर प्रणाम. आज 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन, आणि तो साजरा करण्यासाठी मनस्पर्शी साहित्य परिवाराची प्रशासक टीम इथे एकत्र आलेली आहे. रसिक हो, हा दिवस आपल्या देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा दिवस. आजच्या दिवशी 1950 साली आपल्याला संविधान प्राप्त झाले आणि भारत खऱ्या अर्थाने एक प्रजासत्ताक राष्ट्र बनला. आपल्या संविधानाची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय मेहनतीने आणि विवेकपूर्ण विचारांनी केली. भारतीय संविधान हा केवळ कायद्यांच्या दस्तऐवजी नाही, तर तो आपल्या लोकशाही व्यवस्थेची, विविधतेची आणि सर्वसमावेशकतेची जिवंत जाणीव आहे. आणि साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात, नाही का? तर मनस्पर्शी साहित्य परिवार म्हणून आपली जबाबदारी केवळ शब्दांच्या निर्मितीपुरती मर्यादित नाही, तर आपल्या लेखणीतून आपण देशातील समस्यांना वाचा फोडतो, नवीन दिशा दाखवतो आणि समाजात परिवर्तनाची चेतना निर्माण करतो. आजच्या दिवशी आपण एक लेखक, कवी आणि विचारवंत म्हणून समाजाप्रती आपल्या कर्तव्यांची नव्याने जाणीव करून घेऊयात. प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नाही, तर आपल्या संविधानातील तत्वांप्रती प्रामाणिक राहण्याचा संकल्प करण्याचा दिवस. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांसारख्या मूल्यांना आपल्या लिखाणातून अधिक दृढपणे व्यक्त करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्या देशाच्या प्रगतीच्या या प्रवासात आपले योगदान काय असेल? साहित्य हे समाजाला जागृत करणारे एक प्रभावी माध्यम आहे आणि आपल्या लेखणीतून आपण एकजुटीचा संदेश द्यावा. जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्य करावे. आजचा दिवस आपल्याला प्रेरणा देतो की आपण आपल्या लिखाणातून फक्त मनोरंजनासाठीच नाही, तर सामाजिक बांधिलकीसाठी पण योगदान दिले पाहिजे. आपल्या कविता, कथा, नाटक किंवा लेख समाजातील एखादी टळटळीत समस्या सोडवण्यासाठी किंवा सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी मार्गदर्शक बनले पाहिजे. आपल्याला माहित आहे की 21व्या शतकात भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. तंत्रज्ञान, शिक्षण, विज्ञान आणि साहित्य या सर्वच क्षेत्रात आपण जगाच्या पुढे जात आहोत. पण या प्रगतीच्या शर्यतीत आपले मूल्य, संस्कृती आणि एकात्मता जपणेही तेवढेच महत्वाचे आहे, नाही का? तर माझ्या प्रिय साहित्यिक प्रेमींनो, प्रजासत्ताक दिनाचे खरे महत्व म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देणे. आपण आपल्या कलाकृतीतून हा संदेश समाजापर्यंत पोहोचवूयात. मनस्पर्शी साहित्य परिवाराने आजपर्यंत अनेक महत्वाचे उपक्रम राबवले आहेत आणि भविष्यातही आपल्या लेखणीतून देशाच्या प्रगतीला आपण चालना देऊयात, हे आश्वासन देते. या महान दिवशी आपण एकत्र येऊन भारतीय संविधानाच्या तत्वांना आपल्या जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प करूयात. भारताच्या या लोकशाही व्यवस्थेचे रक्षण आणि संवर्धन हेच आपले सर्वोच्च कार्य आहे. तर अशा या मंगल प्रसंगी आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आता आपल्या समोर आपल्या समूहाचे व्यवस्थापक निखिल कोलते एक रचना सादर करणार आहेत. मी बोलवत आहे निखिल प्रमोद कोलते यांना. मी दिसतोय का व्यवस्थित? हम्म. नमस्कार, मी निखिल प्रमोद कोलते आज आपणासमोर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माखनलाल चतुर्वेदी यांची हिंदीमधील पुष्प की अभिलाषा ही कविता सादर करत आहे. चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गोंथा जाऊं, चाह नहीं मैं सुरबाला के गहनों में गोंथा जाऊं, चाह नहीं प्रेमी बंध, चाह नहीं प्रेमी बिंध प्यारी को ललचाऊं, चाह नहीं प्रेमी बिंध प्यारी को ललचाऊं, चाह नहीं, चाह नहीं सम्राटों के शव पर है हरी डाला जाऊं, चाह नहीं सम्राटों के शव पर है हरी डाला जाऊं, चाह नहीं देवों के सिर पर चढ़ूं भाग्य पर इठलाऊं, चाह नहीं देवों के सिर पर चढ़ूं भाग्य पर इठलाऊं, मुझे तोड़ लेना तुम बन माली, मुझे तोड़ लेना तुम बन माली,
उस पथ पर देना तुम फेंक, मातृभूमि पर शीश चढ़ाने, जिस पर जिस पथ पर जावे वीर अनेक, जिस पथ पर जावे वीर अनेक. धन्यवाद. खूप छान. यापुढे मी समूहाचे मार्गदर्शक राजेश नागुलवार सर यांना विनंती करतो की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. मी राजेश नागुलवार उर्फ राजमन, राहणार वर्धा. मी आपल्यासमोर एक देशभक्तीपर कविता सादर करतोय. देशभक्तीपर कविता म्हटलं तर त्यापेक्षा ही संविधानावर आधारित, कारण की देश जो आहे आपला भारत देश संविधानावर मजबूत झालेला आहे संविधानामुळे, आणि भारताचं विशेषत्व हे संविधानामुळे ठरलेलं आहे. तर संविधानावरती एक गीत मी सादर करतोय कविता. कवितेचं शीर्षक आहे तुझं न माझं भारतीय संविधान देशाचं. तुझं न माझं भारतीय संविधान देशाचं. यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे. ना तुला धर्मश्रेष्ठ, ना माझा धर्मश्रेष्ठ, ना तुझा धर्मश्रेष्ठ, ना माझा धर्म कनिष्ठ. भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष आहे. ना जगण्यात तिला बंदी आहे, ना शिकण्यात त्याला बंदी आहे. ना तू शेठ आहे, ना मी ग्रेट आहे. भारतीय संविधानाने समतेची भेट आहे. ही न्यायाची मिसाल आहे, यात बंधुता खुशाल आहे. भारतीय संविधान स्वातंत्र्याची मशाल आहे. तू एक टोक आहे, मी एक टोक आहे. भारतीय संविधान तुला मला समाजाला जोडण्याचा रस्ता नेक आहे. हे तुझं संविधान आहे, हे माझं संविधान आहे. अरे नादान माणसा, भारतीय संविधान माणसाने फक्त माणसाच्या हितासाठी, लोकशाहीसाठी तयार केले आहे. त्याचा आपल्याला अभिमान आहे. आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाईन आहे, कारण संविधानामध्ये बाबासाहेबांची साईन आहे. ही कविता सौ सीमाताई आठवले यांनी लिहिलेली आहे. अतिशय सुंदर, भारताबद्दल अभिमान गाजवणारी आणि संविधानाचं महत्व सांगणारी कविता मी सादर केलेली आहे. धन्यवाद. यानंतर मी माझ्यानंतर आपल्या समूहाच्या उपाध्यक्षा जयश्री शेळके यांच्याकडे कविता म्हणायला सुपूर्द करतोय. धन्यवाद नागुलवार सर. आणि आज मनस्पर्शी परिवाराने हा उत्तम असा प्रोग्राम, आपला हा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वप्रथम संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला, मनस्पर्शीच्या यूट्यूब फॅमिलीला 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की शाळा म्हटलं की जयोस्तु ते गाणं आपण सगळ्यांनी खूप जोरात आणि आनंदाने म्हटलेलंच आहे. आज त्याच गाण्याची मला पुन्हा एकदा आठवण झाली आणि तुम्हा सर्वांसोबत हे गाणं पुन्हा एकदा सादर करावं अशी माझी इच्छा झाली. तर चला आज आपण जयोस्तुते या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या गाण्याला सुरुवात करूया. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे.
राष्ट्राचे चैतन्यमूर्त तू, नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची. परवशतेच्या नभात तुझी आकाशी होशी, स्वतंत्रते भगवती चांदणी चमचम लख लखशी. वंदे त्वामहं यशोयुतां वंदे, यशोयुतां वंदे. जयोस्तु ते, जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते, जयोस्तु ते. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य तुची, स्वतंत्रते भगवती श्रीमती, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची. वंदे त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते, जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. धन्यवाद. एवढेच 2 शब्द बोलून मी आज थांबते आणि समोरची कार्यकारिणी मी आमच्या अध्यक्षा मानसीताई पंडित यांच्याकडे सुपूर्द करते. धन्यवाद. खूप सुंदर. धन्यवाद जयश्रीताई. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळतोय. तर ह्या कार्यक्रमाच्या शेवटी एक गीत सादर करावंसं वाटतंय. गदी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि संगीत आणि स्वर ज्याला दिलेले आहेत सुधीर फडकेजी यांनी. तर असंच एक गीत, वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, हे सादर करण्याचा कार्यक्रमाच्या शेवटी प्रयत्न करते. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. शस्त्रधारी निष्ठुरांशी क्रांतिवादी झुंजले, शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम.
निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंझुनी, ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातर, वंद्य वंदे मातर, वंद्य वंदे मातर, वंद्य वंदे मातर, वंद्य वंदे मातर. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातर, वंद्य वंदे मातर, वंद्य वंदे मातर. धन्यवाद. वा वा, खूप छान मानसीताई.